तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतींना अभिवादन करतो. दीपस्तंभ परिवारानं हा जो काही पुरस्कार मला दिला त्याबद्दल मी मनापासून त्यांचे ऋण व्यक्त करतो, आभार मानतो. आयुष्यभर खूप पुरस्कार मिळाले, हे लोकांनी खूप कौतुक केले. म्हणजे महाराष्ट्रात, देशात, जगभर खूप लोकांनी सन्मान केला, पुरस्कार दिलाय. त्याच्यामुळं हा पुरस्कार मी मनापासून स्वीकारतो. आणि माझे ज्येष्ठ मार्गदर्शक डॉक्टर बाबा आढाव यांचं नुकतं निधन झालंय, त्यांच्या स्मृतीस हा पुरस्कार मी हल्ली मी फार फिरणं कमी केलंय आणि लिहिणंही आपोआप कमी झालंय. अपघातामध्ये उजवा हात फारचं काम करत नाही, त्याच्यामुळं लिहिणं हे जवळपास थांबलंय. पण बोलणं आणि संघटना चळवळी हे चालू आहे. आता खरं कुणाला काही सांगावं असं वाटत नाही, कारण त्याचा काही उपयोग होत नाही. लोकांना किती तुम्ही तळमळीनं सांगितलं तरी लोक ऐकून घेतात एका कारणाने आणि दुसऱ्या कारणाने ते सोडून देतात. ते कोणी गंभीर विचार करत नाही. मी पॅन्थरवाला आहे, त्याच्यामुळे मी काही गप्प बसू शकत नाही. लोक ऐकू दे नाहीतर नाही ऐकू दे, त्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचलं पाहिजे. बाबासाहेबांच्या विचाराच्या प्रकाशामध्ये आपण सगळ्यांनी खूप वाटचाल केली आहे, खूप पुढे आलो आहोत. म्हणजे या पिढीला कळणार नाही की वंजळीनं पाणी पिणं म्हणजे काय, हे त्यांना माहिती नाही. बाटलींवरनं कसं पाणी वाढायचे आणि मग जनावरांसारखं तोंड लावून वंजळीला कसं पाणी प्यायचं, हा चटका ज्याला लागलेला आहे तो शांत बसू शकत नाही. ज्यांना हा चटका लागलेला नाही त्यांना अस्पृश्यता काय होती हे काही कळत नाही, त्यांना अनुभव नाही, कळत नाही. दिशेच कळतं वाचल्यावर, पण चटका बसलेला नाही. पंक्तीतनं उठवलंय असं आता घडत नाही, कारण आपल्याला पंक्तीला जायची इच्छाच नाही. पूर्वी तसं नव्हतं. अन्नासाठी लग्न आहे गावात कुणाचं म्हणलं की दिवसभर आपली माणसं उपाशी राहायची, संध्याकाळच्या जेवणाची वाट बघायची. व सगळ्या गावाची जेवण झाल्यावर जे काही शिल्लक राहील ते वाढलं जायचं. ते प्रचंड अपमान. म्हणजे त्या जगण्याला काही अर्थ नव्हता. माणूस म्हणूनच ते जगणं नव्हतं, जनावरांच्या पातळीवरचं जगणं होतं. मी गौतम पुत्र, त्याच्यानंतर आरबी किंवा माझ्या पिढीतले सगळेच, आमचे कांबळे सर, आम्ही सगळ्यांनी हे पाहिलेलं आहे जवळून. त्याचे चटके आम्ही लहान असताना भोगलेत, पण ही सगळी व्यवस्था आम्ही सगळ्यांनी पाहिलेली आहे. ती किती अमानुष होती.
त्याच्यामुळं मला असं वाटतं की आमची पिढी 70 80 मध्ये आली तरी सुद्धा ती गप्प बसत नाही, काही ना काही करत राहतात. सगळं राज्यभर मी फिरतो, सगळीकडे मला माहिती आहे. सगळी ही जी म्हणजे वयानं 60च्या पुढे 70च्या पुढे असलेली माणसं आहेत, ही धडपडत आहेत काहीतरी, आणि नवी पोरं काय हाताला गावत नाहीत. त्याच्यामुळे सारं अवघड आहे. कसं सर्क्युलेट करायचं? आमच्या सर्क्युलेशनला मर्यादा, आम्ही एक तर बोलू शकतो किंवा लिहू शकतो. पोरं लिहिलेलं वाचतच नाहीत आणि बोललेलं ऐकत नाहीत. तर मला असं वाटतं याची जबाबदारी आता आईबापाने घेतली पाहिजे. सभेला माणसं, तुम्ही एवढी माणसं जमा झालात म्हणजे फार झालं. म्हणजे तुम्ही लोकांमध्ये आहात असं त्याचं ते चिन्ह आहे की तुम्ही लोकांमध्ये आहात म्हणून एवढे लोक आलेत. एरवी लोकांना आणावं लागते आणि आपण काही पैसे देऊन आणू शकत नाही. पण सभा म्हणलं की रोजगार आला, सभा म्हणलं की जाणे येण्याची व्यवस्था आली, सभा म्हणली की जेवणा खाण्याची व्यवस्था आली. आता हे सगळ्या सवयी लावलेल्या आहेत. तुम्ही असं आठवण करा किंवा असं लक्षात घ्या, चौदार तळ्याच्या सत्याग्रहावरती जी लाखो माणसं बोलवली ती बाबासाहेबांनी सुपारी देऊन नव्हती बोलवली, किंवा या जेवायला घालतो म्हणून नव्हती बोलवली. ती आपणहून सोसलेल्या कळा या तिथे चौदार तळ्यावरती व्यक्त कराव्यात म्हणून माणसं गेली होती. आमच्या सगळ्या चळवळी, आम्ही पॅन्थरमध्ये काही पैसे वाटत होतो थोडे, पण आम्ही महाराष्ट्र सगळं असा उलटा पालटा करून टाकला होता. आमची वय काय होती? माझं नुकतं लग्न झालेलं, दयाचं नुकतं लग्न झालेलं, राजाचं नुकतं लग्न झालेलं, याचं नुकतं लग्न झालं. आम्ही सगळे तरुण, एकात दुसरं मूल. म्हणजे ऐन 25 मध्ये 30 मध्ये ही कामं आम्ही सुरू केली आणि आता 40-45 वर्ष होऊन गेली आम्ही ही कामं करतो आहोत. पण जग बदललं. हे जग इतकं बदलेल असं वाटलं नव्हतं. कारण आमच्या वाटेला कोणी जाणार नाही अशी दहशत महाराष्ट्रामध्ये आम्ही लोकांनी उभी केली होती. आपण दहशत संपलेली आहे आणि आपण त्यांच्या पंक्तीला जाऊन बसलेले आहे किंवा त्यांच्यात सामील झालेले आहे. म्हणजे प्रतिक्रांती सुरू आहे, हे सगळ्या आपल्या लोकांना कळतं आहे की प्रतिक्रांती सुरू आहे. आणि प्रतिक्रांती केव्हा सुरू झाली, ती कुणामुळे झाली, तर त्याचं सगळ्याच श्रेय आपल्यालाच आहे. अपश्रेय म्हणूया, श्रेय म्हणण्यापेक्षा त्याचं अपश्रेय आपल्यालाच आहे. तर आपणच, आपल्या बापाने आपल्याला राजा बनवलं, पण आपण जन्मताच भिकारी असल्यामुळे आपण राजा व्हायचं नाकारलं. हे बघा, सक्तीनं गुलाम करता येते पण सक्तीनं स्वतंत्र नाही करता येत. स्वातंत्र्य ही प्रत्येकानं स्वतः मिळवण्याची गोष्ट आहे. बाबासाहेबांनी आपल्याला काहीही न करता हे सगळं देऊन टाकलं, म्हणून आपला बाप आभाळा एवढा, त्याची माया आभाळा एवढी. त्याने नाही विचार असा केला की ब्राह्मणांनी मला असं वागवलं होतं काय, मी त्यांना तसं वागवतो. हो, मुक्त केलं ते ब्राह्मण स्त्री पुरुषांपासून शेवटच्या माणसापर्यंत सगळी वर्णव्यवस्था मोडून टाकली आणि सगळ्यांना एका रांगेमध्ये उभं केलं. पण आपण उभेच राहिलो नाही रांगेत. बाबासाहेबांनी सगळ्यांना रांगेत उभं केलं, पण आपण उभे राहिलो का? मताच्या पेटी पुढे फक्त आपण सारे एका लाईनीत राहिलो, कारण बाबासाहेबांनी सगळ्यांना एकच मत दिलं. टाटाची बायको असली तरी तिला एक मत, आणि आमची पारदीन असली तरी तिला एक मत, भीक मागत असली तिला एक मत, आणि पाटलाच्या बायकोला पण एकच मत. वन मॅन वन व्हॅल्यू, एक मत एक मूल्य, विषमता नाही.
आता ते मताच्या पेटी पुढे तुम्हाला आणून ठेवल्यावरती तुमचा समाज किती सांगा बघू. शेड्यूल कास्ट 13%, शेड्यूल ट्राईब 7%, भटके विमुक्त 11%, ओबीसी 19%. किती झालो आपण. आणि बोकांडी RSS. काय प्रतिक्रांती कोणी केली. सगळ्याच्या डोक्यावरती कोण बसले. RSS. आता मला सांगा, एवढी पोरं जर बाबासाहेबांची असतील तर RSS तिथं येऊच कसं शकतंय. 90-95% लोक बहुजन समाज असताना जर संघाचं राज्य असेल तर पराभव कुणाचा आहे. संघाचा आहे की आपला आहे. हा श्रमण संस्कृतीचा पराभव आहे आणि ब्राह्मण संस्कृतीचा विजय आहे. कारण आपण ब्राह्मण संस्कृती सोडलीच नाही. विचार करा, स्वतःच्या मनाशी सोडली का. बुद्ध मनापासून स्वीकारला का. आणि तो मनापासून स्वीकारला असला तर मग त्याचं स्वरूप दिसलं पाहिजे ना. त्याचं चित्र स्पष्ट दिसलं पाहिजे ना. होय, आम्ही बौद्ध आहोत, आम्ही संघटित आहोत. तुम्ही आम्हाला मुठभर नाही समजायचं. तुम्ही मुठभर आहात आणि आम्ही बहुसंख्या आहोत. याचा विचारच करीना कोणी. तर काय करायचं. आपण आपलं पण कसं होतंय म्हणजे काय रागवतो सारखा की तुम्ही उठताय आणि आपसामध्ये बुद्धाची चर्चा करताय किंवा बाबासाहेबांची चर्चा करताय. मला सांगा काय याचा उपयोग आहे. मला बुद्ध सांगून काय उपयोग आहे का. मी वाचलं रे बाबांनो. ज्यानं वाचलं नाही त्याच्याकडे जा ना. ज्याला बुद्ध असं म्हणल्याबरोबर कानावरती सुद्धा त्याला बरं वाटे ना, त्याच्या तिथे जाऊन त्याला बुद्ध सांगा. आणि आपण 95% लोक तर बौद्धच आहोत ना. त्याला वहिवाटी उघड्या करून सांगा त्याच्या. तो पाटील सुद्धा वय म्हणतोय माझ्या कमरेला जाणव आहे, हे करदोड आहे. आणि बामणाकडे जाणव आहे. आपल्याला सगळ्याला करदोड आहे. पाटलाला आहे का नाही, माळ्याला आहे की नाही. या सगळ्या ब्राह्मणेतर जातींना करदोड आहे. फक्त ब्राह्मणांना करदोड नाही, त्यांना जाणव आहे. कारण ते आपल्या वंशाचे नाहीत. बरोबर आहे. मग जे आपल्या वंशाचे नाहीत ते आपल्या टाळक्यावरती कसं काय बसले. तर त्यांना कळलं की ही माणसं. बाबासाहेबांना पण सांगितलं होतं, जेव्हा सार्वत्रिक मताचा अधिकार देण्याचा बाबासाहेबांनी निर्णय केला तेव्हा कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये याची चर्चा झालेली आहे. आणि बाबासाहेबांना ते सांगत होते, डॉक्टर मुंजे की आंबेडकर, तुम्ही ज्यांना फेटा बांधता येत नाही, ज्यांच्या बसायच्या जागेला 17 ठिगळं लावलेली धोतर आहेत, अशा माणसाला तुम्ही आमच्या पंक्तीत आणून बसवताय. तर तुमच्या हे का लक्षात येत नाही की या माणसाला आम्ही विकत घेऊ. या माणसाला याचं मत आम्ही विकत घेऊ आणि राज्य आम्हीच करू, असं का तुम्हाला वाटत नाही. त्याच्यापेक्षा शिकलेल्या माणसाला मत द्या, अधिकार द्या. त्याला अक्कल आहे अशाला द्या. आता आमच्यात कोणच शिकलेलं नाही. बाबासाहेब म्हणाले माझ्या समाजात कोणी शिकलं नाही आणि त्याची जबाबदारी तुमची आहे, कारण तुम्ही आम्हाला शिकू दिलेलं नाही. ती माणसं अडाणी आहेत ही त्यांची चूक नाही. ती माणसं अडाणी आहेत ही तुमची चूक आहे. तर त्यांना तुम्ही अडाणी ठेवलेला आहे. आणि आता तुम्ही सांगणार मताचा अधिकार देऊ नका, हे चालणार नाही. मग ते म्हणाले जे कर भरतात, टॅक्स भरतात, त्यांना फक्त मताचा अधिकार द्या. म्हणजे त्यांना काही करून काय करायचं होतं, मताचा अधिकार नाकारायचा होता. आणि आता काय चाललंय, आता मोदी काय करतोय, हेच करतोय ना. RSS काय करतंय, हेच करतंय ना. त्यांना हे नको आहे. आपल्या सगळ्याला मताचा अधिकार आला ही गोष्ट त्यांना नको आहे. म्हणून लोकशाही त्यांना नको आहे, म्हणून संविधान त्यांना नको आहे. त्यांचा कार्यक्रम बरोबर त्यांनी केला आणि आपला कार्यक्रम आपण सोडला. बाबासाहेब मुंजेला उत्तर दिलं होतं. बाबासाहेब म्हणाले, डॉक्टर मुंजे ही गोष्ट खरी आहे की माझी माणसं गरीब आहेत.
ही गोष्ट पण खरी आहे की कदाचित तुम्ही त्यांना विकत घेऊ शकाल, पण ज्या दिवशी माझ्या माणसांना हे समजेल ना की तुम्ही त्यांची खरेदी विक्री करताय, त्या दिवशी या देशात तुम्हाला पाणी प्यायला सुद्धा जागा ठेवणार नाहीत. म्हणून मी त्यांना मताचा अधिकार देतोय. बंधू, हा मताचा अधिकार बाबासाहेबांनी आपल्याला दिला, आपल्याला राजा केलं, आणि आपण अक्षरशः चिरीमिरीने विकले गेलो. चिरीमिरीनं फार मोठी इस्टेट दिली कुणाला असं नाही. एक दारूची बाटली, थोडस गोळाभर भास, एखादी दुसरी नळी, आणि भेटला अंधारात तर गांधी बाबा. याच्या पलीकडे आपली लायकी काय, याच्या पलीकडे आपल्याला दिलं काय? आणि आपलं मौल्यवान म्हणजे ज्याची किंमतच करता येत नाही असं अमूल्य मत हे आपण त्याला देऊन टाकतो. फक्त 1500 रुपये मिळाले बायकांना, फक्त 1500 रुपये, आणि फुकटचं धान्य. फुकटचं म्हणजे त्याच्या बापाच्या खिशातलं आणून दिलं का? आपलंच धान्य आपल्याला दिलं, आणि आपल्याला असं वाटायला लागलं सरकार काय भारी आहे राव, फुकटच देतंय सगळं. म्हणजे धान्याची व्यवस्था झाली, बायकांना 1500 रुपये दिले, म्हणजे किराण्याची आणि घरातल्या वाहन सामानाची व्यवस्था झाली, काम करायची गरजच नाही. म्हणजे काय केलं आपलं, काय केलं तर आपलं वाटोळं केलं. आपण आळशी झालो, आपण काम करेना, आणि आता पुढच्या पिढ्या कामच करणार नाहीत. हे बुजताय ना. आणि त्यांना हे कळलं की यांची किंमत लय कमी आहे. ते 10 किलो 5 किलो धान्य दिलं तरी सुद्धा प्रजा खुश होत्या आणि टाळ्या वाजवत्या. मग त्यांना काय द्यायचंय, फार तर आणखीन 1-5 किलो वाढवा. काय आपण आपली तरा करून घेतली, काय आपलं डिव्हॅल्युएशन करून घेतलंय. हे अवमूल्यन नाही, हे तुमचं नाही आहे, हे अवमूल्यन आपल्या बापाच्या विचारांचं आहे. त्याने एवढी ताकद अंगात दिली असताना सुद्धा आपण तालीम सोडून पळून गेलो त्यांच्याच कळपात. कोण पुढच्या दारानं जातो, कोण मागच्या दारानं जातो. मी माझं आयुष्य सगळं तुम्हाला मी सांगतो, मी कधीही RSSच्या सावलीला उभा राहिलो नाही, आणि त्यांना माझ्या सावलीला उभं राहू दिलं नाही. जरा जरी तुम्ही गेलात ना त्यांच्या सावलीला, तर तेवढ्याचं भांडवल 100 वर्षानंतर करतील की लक्ष्मण माने आमच्या शाखेवर येऊन गेले. ते ठिकाणी वाद चालू आहे सोलापूरला की बाबासाहेब शाखेवर आले होते. म्हटलं पायतानानं मारेन. बाबासाहेब शाखेवर आले होते. बाबासाहेब कधी कामाला लागले, बाबासाहेबांनी पुस्तकं काय लिहिली, बाबासाहेबांनी डिग्र्या किती घेतल्या, त्या तुमच्या बोकांडीवर बसून घेतल्या, ते तुमच्या शाखेवर येतील? अरे त्याच्या उलट तुमची शाखा आणि तुमचं जिथे स्थापन झालं, तुमच्या उरावरती तिथे धम्मभूमी स्थापन केली, आणि तुमच्या उरावरती तिथे धर्मांतर केलं. उत्तर द्यायला तरी पोरं पाहिजे ना हो. आपण उत्तर सुद्धा त्यांना देईना. ते खुशाल म्हणतात बाबासाहेब शाखेवर येऊन गेले. म्हटलं जोड्याने मारला पाहिजे, बाबासाहेब शाखेवर येऊन गेले. कशाचा पुरावा आहे तुझ्याकडे? नाही म्हणे ते इथे आमच्या आमच्या कार्यक्रमाला आले होते, मग तसेच ते शाखेत आले. आंबेडकर एवढी सोपी गोष्ट आहे? हे का घडते तर मी तुम्हाला सांगितलं, मिलिटंट ऑर्गनायझेशन नाही, त्यांना भीतीच वाटत नाही. आता ब्राह्मण कोणासही भीत नाहीत. एक असलं तरी एवढी सभा असू दे आणि त्यांच्या विरुद्ध मी बोलत असू दे, माझा अनुभव असा आहे, एक ब्राह्मण त्यात असला तरी उठून मला प्रश्न विचारतो. पण मी कितीही खंडीवर बोललो तरी एकही बहुजन समाजातला माणूस प्रश्नच विचारत नाही, तर तो विचार करत नाही. ते एक ब्राह्मण असतंय पण कुणाला भीत नाही की ही सगळी बहुजन समाजातली माणसं आहेत, ते आपल्याला मारते बिरतील, आपण नको असं विचारायला. असला विचार येत नाही त्याच्या डोक्यात. उभं राहते आणि प्रश्न विचारते, कारण त्याला असा अहंकार आणि त्याचा विचार, त्याचा आतमध्ये डोकं आहे, त्याचा भेजा असं काम करतो की आपण रुलर आहोत आणि या सगळ्यावर राज्य करण्याचा आपला अधिकार आहे. त्याच्यामुळे कोणाला काही सांगितलं तरी त्यांनी ते ऐकलंच पाहिजे. माझ्यासारखे सोडा, माझ्या कधी ते वाटेला जात नाहीत. त्यांनी अप्रत्यक्षरित्या मला मारण्याचा प्रयत्न केला, माझ्यावरून घालवण्याचा प्रयत्न केला, 100 भानगडी केल्या. पण मी त्यांना सांगितलं की मी बाबासाहेबाचा पुत्र आहे, मी तुमच्या बापालाही कशात अडकणार नाही, धावणार नाही. तुम्ही किती वाटेल ते जीव काय, मी तुमच्या सावलीत येत नसतो.
आता साहित्य संमेलनाचा माझा सत्कार करणार आहे. आले माझ्याकडे, मला म्हणाले आम्ही साहित्य अकादमी ज्यांना मिळाली त्या सगळ्याचा सत्कार करणार आहे. म्हटलं करा जावा. नाही म्हणजे तुमचा करायचा आहे. म्हटलं कारण काय? माझा सत्कार तुम्ही करायचं कारण नाही, तुम्हाला साहित्य अकादमी मिळाली. म्हटलं माझा सत्कार तुम्ही करायचं कारण काय? माझ्या लोकांनी लय गड सत्कार केले तो माझे, तुमची काय गरज आहे मला? मी येणार नाही म्हणून सांगितलं. ते म्हणले घरी येऊन करतो. म्हटलं कशाला तष्टी घेता? मला तुमचा सत्कार नको आहे. आणि तो का नको आहे? तर तुम्ही आणि मी वैचारिकदृष्ट्या दुसऱ्या टोकाचे आहोत. आम्हाला तुम्ही चालणार नाही. आता तुम्हाला सांगा काय करायला पाहिजे? मला जे उत्तर दिसते ते पुन्हा पॅन्थरचं पुनरुज्जीवन करणं आणि देवळं साफ करणं. देवळातला वामन बाहेर काढून ठोकला पाहिजे आणि त्याला सांगितलं पाहिजे तू पुजारी नाहीस, देव आमचा घडवला, आम्ही मंदिर बांधलं, आम्ही पुजारी पण आम्ही, तू बाहेर निघायचं. अहो ज्या दिवशी तुम्ही सांगाल ना की देवळामध्ये देव नाही तो दगड आहे असं ज्या दिवशी तुम्ही सांगायला सुरू कराल ना, तर ब्राह्मण 10 पटीने सांगायला लागेल की अरे देवळात काय आता का? तर तुमचा पुजारी तुम्ही नेमलात. लालू प्रसाद यादवला जी शिक्षा झाली, इतके दिवस त्याचा छळ चालू आहे, तो या कारणासाठी आहे की तो मुख्यमंत्री असताना त्यांनी बिहारमध्ये अनेक मंदिरांमध्ये हे अस्पृश्य समाजातले लोक हे त्यांनी पुरोहित केले. तर आपलं बंड पुरोहितशाहीच्या विरुद्ध तर करूया, सगळ्या ब्राह्मणांच्या विरुद्ध राहू दे. पण जे पुरोहित ब्राह्मण आहेत की जे चुकीची गोष्ट सांगतायत त्यांच्या विरोधात नको काय करायला? तुम्हाला काय करायचं? काय करायचं कशाला? आपण कशाला? आता मी गेलो तर मलाच मारतील ना. पण पोरं नाही ते का? तुमच्या हात नाही ते का तुमच्याकडे? काय वापरायची गरज नाही. बंदूक पिस्तूक दगड नाहीत का? दगडाने हाणता येणार नाहीत का? 4 हाना तिच्या आईला पुन्हा तुमच्या वाटेला गेली तर बघा. इतकी भित्री आहे ती की ती पळून जातील देश सोडून. मी तुम्हाला आत्ता लिहून देतो, ती देश सोडून पळून जातील. पण त्यांना कळलं पाहिजे की साला हे आगीच्या मोहळावर आपण दगड मारले, आता ह्या माशा उठल्या. या माशाच उठत नाही तर त्याला काय? ते चैनीत आहेत, मध खात आहेत आरामात. आणि आपण काय करतोय? आपण त्यांचं प्रोटेक्शन करतो. मला लाज वाटते याची की आपण त्याचं प्रोटेक्शन करतो. मी ब्राह्मण माणसांच्या विरुद्ध नाही, मी त्या व्यवस्थेच्या विरुद्ध आहे की जी व्यवस्था विषमतेलाच जन्म देते, समतेला नाही. मग जे जे समतेच्या विरोधामध्ये आहे त्या सगळ्याला आपला विरोध असला पाहिजे. मग ते कोण काय असं ना, मग जात पंचायत असू दे, नाही तर जातीची संकल्पना असू दे, ते आपल्याला करायला पाहिजे. मग आपण बौद्ध आहोत. त्या काळामध्ये आपली डोकी दिली भन्त्यांनी आणि आपण सगळ्यांनी त्यांचं स्वीकारलं आणि गप्प बसलो. आता करायचं नाही. आता संविधान आपल्या मदतीला आहे. आपलं संरक्षण बाबासाहेब हयात नसले तरी आपलं सगळ्याचं संरक्षण बाबासाहेबच करतायत की नाही? का आपण काय करीत नाही? त्यांनी जो रस्ता दाखवला, मी काय केलं? मी माझ्या आयुष्यात ठरवलं बाबासाहेबांनी सांगितलं ते ऐकायचं. जिथं आडेल तिथे पुस्तकं काढायची आणि बघायचं बाबासाहेब याचं उत्तर काय. अहो हे क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रात बाबासाहेबांनी काम केलं नाही. आज सुद्धा एकही क्षेत्र असं सांगता येणार नाही की ज्या क्षेत्रामध्ये बाबासाहेबांनी काम केलं नाही. मग कुठलंही क्षेत्र असू दे, समाजाचं असू दे, राजकारण असू दे, अर्थकारण असू दे, काय वाटेल ते असू दे, काही प्रश्न नाही. त्या क्षेत्रात बाबासाहेब टॉपला आहेत. तुम्हाला पाहिजे त्या विषयाचं मार्गदर्शन बाबासाहेब तुम्हाला आता सुद्धा करू शकतात. पण त्यांची पुस्तकं तर काढून वाचून बसा ना. एवढे ग्रंथ संपादित केलेत लोकांनी आता, तेही कुणी वाचत नाही. याचंही मला वाईट वाटतं की अरे तुम्ही बाकीच्या नका वाचू, आमची पुस्तकं जाऊ द्या मोरद्या, आमची पुस्तकं नका वाचू. बाबासाहेब तर वाचाल की नाही? तो आपला मुक्तिदाता आहे, त्यानं काय सांगितलं ते तर ऐकाल का नाही? पण मला असं वाटतं की ह्या गोष्टी आपण करत नाही आणि त्याच्यामुळे आपल्या सगळ्या देशावरती संकट आलेलं आहे. आता शेवटचा मुद्दा सांगतो. हे सगळं संकट वरच्या समाजातले कुणीही थांबवणार नाहीत. म्हणजे पाटलं क्रांती करतील, बंड करतील,
मधल्या जातील, क्रांती करतील, त्या बंड करतील, कोणी नाही. कारण ते दोन्ही डगरीवर हात ठेवतील, सवलतीला आपल्या बाजूला राहतील, एरवी त्यांच्या बाजूला राहतील, अडचण आली तर तिकडूनच काट्या घेऊन येतील. हे आपलं वास्तव आहे. हे जर आपलं वास्तव असेल तर बंड कोण करील? एक जयभीमवाले बंड करतील, सगळा एंटायर अस्पृश्य समाज बंद करेल, आदिवासी बंड करतील आणि भटकेमुक्त बंड करतील. आणि हे चार वर्ग जर बंड करून उठले ना तर वरच्या वर्गाची बेरीज ही लांब खाली जाते. मी सांगितलं ना तुम्हाला 50% मागासवर्गीय समाज आहे आणि आपल्याला राजकीय स्वप्नच पडत नाही. मी मोठ्या प्रयत्नानं मध्ये एकदम केला प्रयत्न, लोकांनी खूप रिस्पॉन्स दिला. पण आमचा नेता मला म्हणाला, तुम्हाला कळत नाही, तुम्हाला कोणी सांगितलं होतं मी मुख्यमंत्री होणार आहे? आता काय बोंबलायचं काय? अहो म्हणतो मी लोकांना सांगतोय तुम्हाला मुख्यमंत्री करायचंय, अहो तुम्ही माझ्याकडनं लिहून देतो मी तुम्हाला मुख्यमंत्री करतोय. तर आमचा नेता म्हणाला की नाही नाही मला मुख्यमंत्री व्हायचं, तुम्हाला कोण सांगितलं? म्हणलं माझ्या बापाने सांगितलं. पण व्हा की तुम्ही मुख्यमंत्री. काय करायचं मला सांगा. जर तुम्हाला गुलाबात राहायचंय, अरे एवढी मोठी संख्या आपला मुख्यमंत्री का होऊ शकत नाही? गुजरातमध्ये होतो, इकडे कर्नाटकात होतो, आंध्रामध्ये होतो, तेलंगणामध्ये होतो, महाराष्ट्राला का दहाच लागली का? रोज शाहू फुले आंबेडकर का आपल्या आईच्या पोटी काही येत नाही जन्माला मुख्यमंत्री? काय होत नाही आपला मुख्यमंत्री? त्याचं कारण सांगत काय बसणार? आपली माणसं ऐकत नाही. आपली का त्या हे काम कुणाचं आहे? आपली माणसं ऐकतील याची व्यवस्था करणं कुणाचं काम आहे? आपलंच काम आहे. आपले पुढारी ऐकत नाहीत. पाणी लावून जाऊ दे तिकडे. ते पुढारी म्हणजे आपला समाज आहे का? पुढारी काय पण करू दे, त्यांनी त्यांच्यावरती टीका करायची पण गरज नाही. तसे स्वार्थ प्रत्येकाला काय करायचे ते करू दे. पण ही प्रजा आहे ना, जिच्यावर माझा फार विश्वास आहे, बाबासाहेबांना मानणारी प्रजा ही 100% सोन्यासारखी शुद्ध आहे. तिला कुणीही खराब करा येऊ दे, ती खराब होत नाही. मग कुठला पुढारी जमणार आहे म्हणून आपले लोक पळत नाहीत. विचार करणारी ब्राह्मणांच्या नंतर ही एकच जात आहे. एक नंबरला ब्राह्मण विचार करत असतील तर दुसऱ्या नंबरला बौद्धच विचार करतात, दुसरे कोणी विचार करीत नाहीत. मी धर्मांतर केल्यानंतर केवढा बदल झाला तुम्ही उडे डोळे ठेवून बघत नाही, तर मी काय करणार? पण किती नंदीबैल येतात तुमच्याकडे आता? नाही ना. आता नंदीवाल्यांची सांगली जिल्ह्यात कमीत कमी 300-400 दुकानं भांड्याची आहेत. बदलत कसं नाही? बदलायचंय, बदलत कसं नाही? किती आता काय कडे तुम्हाला पाट्या टोपल्यान कानग्या दिसतात वळताना. उलट इथे उपरीला गेलात तर चांदीच्या व्यापारामध्ये मोनोपोली आहे काय कड्यांची. मला विचार तुम्ही काय केलं? म्हणलं मी काय केलं ना ते तुम्हाला कळायला वेळ आहे. तुम्ही अभ्यासाला लागा म्हणजे तुम्हाला कळेल मी काय केलं. वडारांची कधी सोन्याची दुकानं होती काय? नव्हती ना. जा लातूरला टकाऱ्यांची दुकान आहेत, सोन्याची, सोन्या चांदीची दुकानं. केल्याने होत आहे रे, होते ना, नाही का होत? मी माझ्या वडिलांना मला जेव्हा ते गाढवं का आम्ही चळवळ सुरू केली तर माझ्या वडिलांचाच पहिला विरोध झाला. ते म्हणाले आम्ही गाढवं विकून काय, आम्ही काय पोटाला काय घालायचंय, आम्ही काय खायचं? आम्ही जरा गोष्टी विचारल्या. त्याला म्हणलं महारपूर्वी काय करत होते? ते म्हणे एसकरके करत होते. आणि दुसरं काय करत होते? म्हणजे पडवडत होते. आणि त्यांना काय म्हटलं दिलं होतं? काय नाही, थोडी थोडी जमीन होती. बाबासाहेबांनी काय केलं? त्यांना सांगितलं डोरं वाढायची नाही, मृत मांस खायचं नाही, भीक मागायला एसकर केला जायचं नाही, ती जमीन पाण्यात गेली म्हणायचं सोडून द्यायचे आणि पहिल्यांदा तिथनं सामान बांधायचं आणि शहराकडे चालायचं. म्हणलं मार उपाशी मेली का? हे सगळं सोडून दिलं त्याने. मार उपाशी मेली का? मला म्हणाले नाही. मग म्हटलं काय केलं त्याने? हे त्याला मोहरं गेले. काय म्हणाले? मी त्यांच्या भाषेत सांगतो, लय मोहरं गेले.
म्हटलं कुठं मोहरं गेले? लय मोहरं गेले. म्हणजे कुठं मोहरं गेले? ते लय बामणाच्या मोहरं गेले. कुठे गेली? बामणाच्या मोहरं गेली, म्हणजे ती लय गेली पुढं. म्हणलं आपण कुठं जायचंय? आपण हागणदारीत राहायचंय का बामणाच्या पुढे जायचंय? नाही म्हणली बामणाच्या पुढं. इकून टाका म्हणलं गाढवं. गाढवं इकल्याशिवाय तुम्ही एका जागेला राहणार नाही. एका जागेला राहिल्याशिवाय शिक्षण होणार नाही. एका जागेला राहिल्याशिवाय काहीच होत नाही. घर होणार नाही. काही करा एका जागेला राहा. पूर्वी आम्ही लहानपणी माझ्या पिढीतल्या लोकांनी बघितले असतील, 100-100, 200-200 गाढवांचे तांडे फिरायचे. आज कुठे गाढव आहेत? तांडे नाही. का नाहीत? जादूची कांडी फिरली. 2006 साली मी दीक्षा घेतली. माझ्याबरोबर लाखो लोकांनी दीक्षा घेतली आणि ते सगळं जे होतं फेकून दिलं. आज काय करतायत? पारधी सगळ्यात अवघड जात होती, न ऐकणारी. कोणाचंच ऐकत नाही. न्यायाधीशाचं नाही, पोलिसाचं नाही, कोणाचंच न ऐकणारी जात म्हणजे पारधी. माझ्या पुढे सगळ्यात मोठं संकट पारध्यांचं होतं, तर ती नाही ऐकणार. त्यांना सांगूनही उपयोग होत नाही. व सगळी एकत्र बसवली. त्याने म्हणलं तुम्ही काय करू शकता सांगा. आता म्हणले आम्ही काय करायचं? तुम्ही सांगता चोरी करायची नाही. मग आता आम्हाला दुसरं काय येते? आम्ही काहीतरी उचलून आणणार म्हणजे चोरीच करणार ना. आम्ही चोरी करणार, दुसरं काय करणार? मी म्हटलं 2 गोष्टी करायची नाही. चोरी करायची नाही आणि भीक मागायची नाही. मग काय पण करा, या 2 गोष्टी बिलकुल करायच्या नाही. मग काय करणार मग आम्ही? म्हणजे तुम्हाला काय करता येईल? म्हणजे आम्हाला काहीच करता येणार नाही. आम्हाला फक्त चोरी करता येते. आम्ही किती पाटलाचा वाडा खंबीर असू दे, तो तोडायचा तर आम्ही तोडू शकतो. त्यात आतमध्ये जाता येते. त्यातलं काय असेल ते माल काढता येतोय, आणता येतोय. पोलिसाला चकवा देता येतोय. माल परस्पर विकता येतोय. ही आमची कामं. आता ह्याच्या पलीकडे आम्हाला काय येत नाही. म्हणलं तुम्ही चालू शकता की नाही? म्हणजे चालतंय ते. दिवसभर चालत तर असतो. म्हणजे चालता येते ना? पाय दुखत नाहीत ना? त्याच्या म्हणाले पाय कशाला दुखतील? आम्ही चालतच असतो. या गावावरून त्या गावाला तर चालतच जातो, नाहीतर बस स्टँडमध्ये येतो, गावात येतो, चोऱ्या करायला येतो. हिंडतच असतो. पायानं चालतो. मग मी त्यांना सांगितलं एक पोतं घेऊन असं टाकता येईल की नाही खांद्यावर? हो टाकता येईल की म्हणाले. हो म्हणले एक पोतं घ्यायचं, खांद्यावर टाकायचं. म्हणजे काय करायचं? काय नाही म्हणजे रस्त्याने निघायचं आणि पाणी पिऊन टाकलेल्या बाटल्या असतात की नाही, त्या गोळा करायच्या. जमल का नाही? जमल की म्हणले. तर वजन काय नाही आणि फिरतो ते फक्त खाली वाकून टाकायचंय पोत्यात. म्हणजे जिथं लग्नाचा कार्यक्रम चाललाय तिथं जरा जास्त बाटल्या पडतात. एसटी स्टँड आहे तिथे जास्त बाटल्या पडतात. रेल्वे स्टेशन आहे तिथे जास्त बाटल्या पडतात. पहिल्यांदा बाटल्या ऐकल्या आणि लक्षात आले की पैसे मिळत आहेत. काही लोक म्हणाले दुसरं काहीतरी करतो. ते लिंब विकतात. लिंब जे आहेत ती एकाला एक लावतात. त्या दोऱ्याला खाली बिबवा लावतात, वर मिरची लावतात. दाणे असं त्या दोरीला बांधून उभी राहतात. स्टँडच्या तिथे, गर्दीच्या तिथे. का लगे गाड्या येतात, त्या गाडीवाले ते विकत घेतात. हे तयार करायला 10 रुपये सुद्धा लागत नाहीत, पण तो विकतो 50 रुपयाला. 40 रुपये असा कुठला धंदा मिळतो? एका माळीमध्ये 40 रुपये मिळतात. कळलं त्याला पैसा कसा मिळवायचा. मी पहिल्यांदा सांगितलं आपलं दारिद्र्य आपण संपवणार. आपलं दारिद्र्य ईश्वर संपवणार नाही. कुठलाही देव येऊन आपलं कल्याण करणार नाही. आपलं कल्याण आपणच करायचं. कारण बुद्धाने सांगितलंय आता दीपा व्हावा. आपला उद्धार, आपला प्रकाश आपणच पाडला पाहिजे आणि त्याच्यासाठी कुणावर अवलंबून राहायचं नाही. आज पुण्या मुंबईला तुम्ही गेलात तर कुठल्याही सिग्नलला उभे राहा, तिथं फुलं विकत असतात. हे पारधी समाजातली पोरं. बोलवून विचारा त्यांना पारधी आहे की नाही, खात्री करून घ्या. जे हात चोऱ्या करायला आणि दरोडे करायला घालत होते ना, जात होते, ते मी भगवान बुद्धाकडे वळवले आणि फुलं विकायला लावले. चाली हे काम जर एखाद्या बामणाने केलं असतं तर त्याला नोबेल प्राइज दिलं असतं. काही 1-2 माणसं नाही, ती लाखात माणसं बदलली, व्यवसाय बदलले आणि नेमक्या शाळा बंद झाल्यात. आता माझा परिचय करून देताना मी शाळा काढल्या. होय बरोबर आहे, 50,000 पोरं आतापर्यंत मी या भटक्या जमातीतले शिकवले असतील, तर त्यानं काय होणार आहे? त्यांची पोरं कुठं शिकणार? आता सगळ्या शाळा बंद होत आहेत. जिल्हा परिषदांच्या शाळा बंद होत आहेत.
या शाळांमध्ये कोण शिकत होतं? मी आपल्याला हात जोडून सांगतो, सांगली जिल्ह्यात जेवढ्या शाळा बंद झाल्या की नाही, तिथे पहिल्यांदा पोचा, तिथल्या ग्रामसभा घ्या आणि कलेक्टरला निवेदन द्या, आमची शाळा बंद नाही करायची. 10 पोरं एक पोरगा असलं तरी त्याचा शिक्षण घेणं हा घटनेने दिलेला फंडामेंटल राईट आहे. आणि फंडामेंटल राईट असं आहे की त्याचा जर भंग झाला तर न्यायालयात दाद मागता येते, अशी बाबासाहेबांनी घटनेत तरतूद करून ठेवली आहे. का नाही करत आपण? तिथे काय श्रीमंत लोकांची पोरं शिकत नव्हती जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये, आम्ही शिकत होतो. आता या शाळा सगळ्या बंद झाल्या तर काय होईल? साहेब तुम्हाला सांगतो, तुमची जनरेशन लास्ट, याच्या पुढे अधिकारी होणे नाही तर मॅट्रिकच होणार नाही तर वर अधिकारी केव्हा होईल? अरे केव्हा शहाणा होणार तुम्ही? बाबासाहेब तुम्हाला म्हणाले शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. पहिलं काय सांगितलं? शिका. आपण कुठं शिकतोय? आता शिकणारे कुठं? इतकं महाग केलंय शिक्षण की डॉक्टर सुद्धा स्वतःच्या पोराला डॉक्टर करू शकत नाही. आपल्याला प्रतिक्रांती उलटून टाकायला पाहिजे. त्याच्यासाठी या शाळा पुन्हा सुरू केल्या पाहिजे. जर सरकार ऐकत नसलं तर मी तुम्हाला सांगतो, गाड्या अडवा आणि काचाच नुसत्या तोडा असं नाही, पुढं पण काय काय येईल तोडता ते तोडा. दॅट इज रेव्युलेशन. असं सुखानं कोण कोणाला देते का हो? तुमची जर पोरगी देता काय मला असं कोण म्हणलं तर देईल का हो? मी खानदानी घराण्यातली पोरगी काढून आणली पळवून, तवा पोरगी पळवूनच आणायला लागते हो. ती काय आपण होऊन येणार आहे का? तिची घरची परवानगी जा पाहिजे तुझा असं म्हणणार आहेत का? ते पळवूनच आणायला लागेल. माझी तर शाहू महाराजांच्या घराण्यातली आहे. तर मग मी जर सापडलो असतो त्यावेळी तर बेरा क्या होता, चिंध्या झाल्या असत्या ना. पण पट्ट्या त्याला घाबरलं नाही. मी तुम्हाला सांगतो, आपण घाबरणारे लोक नाही पण लढणारे लोक आहे. आपल्या हातातली शस्त्र काढून घेतली ना म्हणून आपला पराभव होतोय. आता त्यांना प्रत्युत्तर द्यायचं असेल तर आपल्याला शस्त्र हातात घ्यावी लागतील. बुद्धाला स्मरून सांगतो, कारण बुद्धाने असं कधीही सांगितलं नाही. मला लोक म्हणाले तुम्ही आता बौद्ध झाला म्हणून तुम्ही कसं माराल? म्हणलं मला बुद्धाने असं नाही सांगितलं की तो मारायला आला आणि तुझी मान त्याच्या पुढे दे, तलवारी खाली बांध कर म्हणून. तो मला मारायला आला तर मी त्याला मारीनच ना. माझ्या एक्झिस्टन्ससाठी मी नाही त्याच्यावर अत्याचार करणार किंवा मी नाही हल्ला करणार. पण त्यानं जर माझ्यावर हल्ला केला तर चायना गप बसले काय? जपान गप बसले काय? अण्वस्त्र त्यांच्याकडे नाहीत काय? आपल्या देशात अण्वस्त्र नाहीत काय? मग आपण गप बसलोय का? आपण गाव पातळीवर गप बसलोय. त्यामुळे आपल्याला धर्माने अजूनही बांधून ठेवलेला आहे. आपण काही करत नाही. मी तुम्हाला नम्रपणे सांगतो की जर शिक्षण वाचवलं नाही तर आपल्या पुढच्या पिढ्या काही करत नाही. हे हरामखोर लोक आहेत, नीच आहेत. त्यांना पुन्हा वर्णव्यवस्थाच आणायची आहे, त्यांना अस्पृश्यता आणायचीच आहे. प्रकार बदलतील कदाचित वेगळा, पण अस्पृश्यता त्यांना आणायची आहे. कारण तो हिंदू धर्माचा अविभाज्य भाग आहे असं शंकराचार्य सांगतो. आणि ते जर होऊ द्यायचं नसेल तर हम लोगों को जय भीम बोलना पड़ता है. ही जय भीमची ताकद केवळ आता भारतात राहिली नाही, अमेरिकेमध्ये जय भीम बोलून राहिले लोक, तिकडे ऑस्ट्रेलियामध्ये लोक जय भीम बोलून राहिले, युरोपामध्ये ज्या क्रांत्या होत आहेत त्या बाबासाहेबांच्या नावानं आणि जय भीम बोलून होत आहेत. इतक्या लांबची माणसं बाबासाहेबांच्याकडनं हे घेत आहेत आणि आपण तर चली ती म्हणजे आपण तर त्यांच्या रक्तमासाची माणसं होत, आपण काहीच करीत नाही. ते काय पण करा, मला ते मी काहीच म्हणत नाही. हे इथे ते भिड्या राहते का वाटेल ते किड्या बोलते ते, त्याला हाना किंवा धरून 4 वर नाही. काय करणार आहे तेव्हा? आंबे खाऊन पोरं होत्यात वे. किंवा सगळ्या जगाला सांगते माझ्या झाडच्या आंबे खाऊन पोरं होत्यात. तुझ्या आईला तुला का नाही झाली? हाणायला पाहिजे हो, दुसरं काय नाही. वाटेल ते बोलतो. का बोलतो? त्याला असं वाटतं सगळे मराठीची पोरं आपल्या बरोबर आहेत, बाकी बोलतदाराची पोरं आहेत आपल्या बरोबर. त्या पोरांना सांगा की लेका तू आता जा ना आंब खा. बघू तुला होत्यात का पोरं? काय पण बोलते, काय पण ऐकून घेतोय. ते काहीतरी केलं पाहिजे, म्हणजे त्याला भीती वाटली पाहिजे हे बोलताना की हे जर बोलायला गेलो तर आपल्या या वयात आपले धिंडवडे निघतील, आपल्या अंगावर चिंधी राहणार नाही. एवढं तर करा की फिजिकली नका मारू मरून जाईल, पुन्हा पुतळा उभा राहील. इतका नाही मारायचा की त्याला तो पुतळा उभा राहील. तसं नाही,
त्याच्यात अंगावरची कापडं फाडलीच नुसती ना तरी बाद झालं. मी जाहीर बोलतोय, मी त्याच्या बापाला भीत नाही. मी त्याला सांगितलं मी कुठल्या समाजातला तुला माहितीये ना बिड्या, हा मी पारद्यांचा पुढारी आहे, 5 मिनिटामध्ये वाट लावेन. आम्ही त्या रस्त्याला जायचं नाही म्हणून नाही बुद्धाकडे गेलोय. आम्ही त्या नरकातनं बाहेर पडलो त्याचं कारण आम्हाला त्या नरकात काय शिक्षा आहे ते आम्हाला माहिती आहे. त्या रस्त्याने आम्हाला जायचं नाही आहे. तुम्ही त्याच रस्त्यानं आम्हाला पाठवणार असाल तर तीच शस्त्र पुन्हा बाहेर काढावी लागतील. मग सांगता येईल 500 महाराजांनी पेशव्यांचा पराभव केला 1818ला आणि एवढी कापून टाकली. हजारो फौज पेशव्यांची आणि पराभव केला. हे 500 महाराजांनी केला ना, असं सांगतो ना. मग आता हे सांगलीमध्ये किती असतील? हे खंडीवर पिंडी येतोय. उठा की तुम्ही, तुम्हाला काय सांगितलंय उठू नका म्हणून? काय होईल हो, काय होईल? तुरुंगात घालतील. आता आमचा जन्मच तुरुंगात झालाय. पुढं काय तुरुंगाची भीती कुणाला दाखवतो? पोलिसाची भीती कुणाला दाखवता? मला 3 महिने आत नव्हतो का? मला लोक म्हणतात की तुम्ही आतमध्ये तुम्हाला काय वाटलं? म्हणलं काय वाटणार आहे, आपला जन्मच इथं झालाय, उसमें क्या है? आम्हाला जन्मजात गुन्हेगार मानलेले, बाय बर्थ क्रिमिनल. म्हटलं आपण कशाला घाबरत नसतो, कारण मरणारा घाबरला की मेला. जो मरण्याला घाबरतो आधी मेलेला असतो आणि म्हणून घाबरतो. बाबासाहेबांची लेकरं मरणाला घाबरत नाहीत. बाबासाहेब म्हणाले मेलेलं बकरू मेलेलं मेंढरू आगीला भीत नाही. आम्ही पिढ्यानपिढ्या मेलेलो आहोत, आम्ही भीत नाही. हा संदेश जर लोकांच्याकडे गेला तर तुम्हाला सांगतो आईशपथ ही सगळी बामणा हा देश सोडून पळून जातील. आज ते काय त्यांचं चाललेलं आहे, ते कशाच्यासाठी चाललेलं आहे, का चाललेलं आहे? चोर आहेत, पहिल्यापासून चोऱ्याच करत आलेले आहेत. त्यांच्या एवढे ब्राह्मणाने एवढे दुसरे कुणी चोर नाहीत. कष्ट न करता जगणं आणि ते सुद्धा तुपाबरोबर जेवणं म्हणजे हा गुन्हा नाही. बाकीच्या लोकांना 2 वेळ जेवायला मिळत नाही, तुम्ही तुपाबरोबर जेवता, कसं काय? तर तुम्हाला देव देतो, तर देवावर आम्ही हे करतो. आम्ही देव घडवतो ना. देव कोण घडवते? बामण घडवते. ते आमचे वडार आणि पाचवड घडवतात. आम्ही देव घडवतो, हागणदारीमध्ये राहतो. त्यांचा देव आम्ही हागणदारीमध्ये घडवतो. तिथे तो बामण येऊन पाणी टाकेपर्यंत तो आमचाच असतो. चल तो बामण येऊन पाणी टाकते आणि म्हणते ह्याच्यात आत्मा भरला. काय केलं? प्राणप्रतिष्ठा केली. म्हणजे काय केलं? याच्या देवाला सांगितलं हे देवा मी मंत्र म्हणले, आता या दगडात घुस. जगाच्या पाठीवर तुम्हाला कुठे असं दिसणार नाही की मंत्रानं देव दगडात घुसलाय. इतका भित्रा जर देव असेल तर तो आपली मुक्ती कशी करणार? त्या मित्र मी खूप बोललो. मला एवढीच तुम्हाला विनंती करायची, 2 गोष्टी मी सांगितल्या. एक तर मिलिटंट ऑर्गनायझेशन सांगलीमधनच होऊ शकते, कारण सांगलीमधनं लय मोठी मोठी माणसं जन्माला आलेली आहेत. सातारा सांगली म्हणजे हे आपलं पूर्वीचं सातारा सांगली होतं ना. आपणच कुछ कर सकताय. महाराष्ट्राला देशाला जर काय दिशा दाखवायची तर ते काम सातारा सांगलीच करू शकते. आणि हे काम आता आपल्याला सुरू करायचं. काय सर बरोबर? तिच्या आला किती ऐकायचं आणि किती सहन करायचं? फार झालं, आता डोक्यावरनं पाणी गेलं. ते संस्था तर तुम्ही आमचं जर अस्तित्व नाकारत असाल, ज्या घटनेमुळं आम्ही अस्तित्वात आहोत, आमचा प्राण म्हणजे घटना आहे, आणि ती रोज तुम्ही तोडवताय. आणि आमची पोरं म्हणतात हात लावू देणार नाही. म्हटलं गप रे, त्यांनी पाय लावला, हाताची काही गोष्ट घेऊन बसते साले. त्यांनी तुडवली पायदळी आणि आपण शांत राहिलो. आता शांत नाही राहायचं, अशांत व्हायचं. असलेला असंतोष प्रकट करा. पोलिसांना घाबरू नका. पोलीस आपलेच आहेत. ते काही इंग्रजांचे पोलीस आहेत का? पोलीस पण आपला आहेत. त्यात 75-70% पोरं आपलीच आहेत. कुठलं बाबा नाही का पोलीस? 100% पोलीस हे बहुजन समाजातलीच आहेत ना. त्यांना जर हे कळेल ना की याच्यासाठी हे बंड चाललेलं आहे, तर मी तुम्हाला खात्रीने सांगतो एकही पोलीस तुमच्या हात नाही उतरला. पण आपली लढण्याची तयारी नाही म्हणून ते बामणाचं ऐकतायत. आता हे एवढं मी बोललोय ना, तर याच्यासाठी मला कमीत कमी 6 वर्षाची शिक्षा आहे. जर इथनं रिपोर्ट गेला आणि देवेंद्रच्या मनात आलं तर तुम्हाला किती दिवस आत घालवू शकतो? 6 वर्ष मिनिमम. जामीन नाही, 6 वर्ष आत पडायला लागेल. पण मी त्याला सांगितलंय अभी कितनाच बचा है, अब कितना बचा है. 77 चालू आहे. आता किती वर्ष राहिलीत? आत मरेन, काय फरक पडतो?
बाहेर मेलो काय ना आत मेलो काय, मरणार तर आहेच ना. मी फडणीसला सांगतो काय आत्ता नेऊन टाक, काय मला फरक पडत नाही, पण मी माझं तोंड बंद करणार नाही आणि माझ्या लोकांना जाग करण्याचं माझं काम आहे, हे मी कधीही थांबवणार नाही, एवढं सांगतो आणि थांबतो. जय भीम. सुरुवातीलाच दीपस्तंभ या सांस्कृतिक संस्थेचं, त्यांच्या पदाधिकाऱ्यांचं आणि त्यांना सहकार्य करणाऱ्यांचं हे अभिनंदन करतो की त्यांनी ते पुरस्काराचं आयोजन केलं. खर तर कृतज्ञता नावाची जी एक भावना असते ती फार उच्च दर्जाची असते. माणसं काम करतात नाही असं नाही, पण त्याचं कोणीतरी कौतुक केलं तर त्याला पूर्णत्व येतं असं म्हणतात. यशाला शाबासकीनं पूर्णत्व येतं. त्याची गरज असो नसो परंतु पूर्णत्व येतं. आणि म्हणून दीपस्तंभचे अभिनंदन, आभार. ज्यांना पुरस्कार मिळाले लक्ष्मण माने सरांच्या सह सगळ्यांना त्यांचंही अभिनंदन आणि त्यांनाही शुभेच्छा. आणि आता मला जे काय म्हणायचं आहे ते मी थोडक्यात म्हणतो, कारण वेळ इतका झालाय की लोक तिकडे जेवायला लागलेले मला दिसायला लागलेत. आणि स्टेजवरचे सगळे मान्यवर कबूल आणि समोरचे पण सगळे, मग विशेषतः या निमित्तानं काही सभागृहात आले लोक आहेत ते आमचे सेक्युलर मुवमेंटचे महाराष्ट्राचे संघटक ज्येष्ठ पत्रकार मधु कांबळे आहेत. सेक्युलर मुवमेंटचे जिल्हा प्रमुख दिलीप सासने आहेत. प्रमोद आहे, ठीक आहे ठीक आहे. त्याचबरोबर साहेबराव नितनवरे आहेत. किरणराज आहेत काय गेले? किरणराज आहेत, ठीक आहे, जाऊ दे, हाय हाय हजर आहे. आणि आमचे नितीन चंदन शिवे आहेत, नितीन गोंधळे आहेत. सर्वांना पुन्हा एकदा जय भीम. मी थोडक्यात एक दोनच मुद्दे मांडणार आहे. त्यातला पहिला मुद्दा असा आहे की लक्ष्मण माने यांनी म्हटलं की आम्ही बोलतो लोक ऐकत नाहीत. तर परवाच मी हेच वाक्य पुण्यात बोललो. म्हणलं बोलून लिहून सगळं झालंय, करायचं राहिलंय तेवढं करूया म्हटलं. आणि त्यांना एक प्रोग्राम दिला, काय करतात बघूया. जसं तुम्ही आम्हाला सांगली कोल्हापूरला चाबूक मारला तसं सातारा सांगलीला, तसं पुण्याला चाबूक मारून आलोय, काय होतंय बघूया. मुद्दा असा आहे की आपलं बरंचसं चुकतंय. खर तर ही चर्चा इतका ओपनली करायची नाहीये. माने साहेबांना आम्ही अनेकदा एकत्रित बसतो. आमचे भालेराव सर आहेत, सुकुमार आहे, कराडे सर आहेत. पहिली गोष्ट माझी विनंती अशी आहे की जाहीर बोलायचं नाही तरी विनंती आहे. किती कसं एस एस कांबळे साहेब आमचे इंजिनियर बसलेले आहेत, त्यांना विसरलो होतो की लढ्याची जरा मेथडॉलॉजी सर बदलूया. आम्ही मोर्चे काढले, तुरुंगवास भोगला आणि केलं तमुक केलं वगैरे सगळं झालं, ठीक आहे. शत्रूनं जर आपली रणनीती बदलली असेल तर आपण रणनीती बदलली पाहिजे. नंबर 2, ज्या मैदानात आपण 100% यशस्वी होऊ त्या मैदानात शत्रूला आणलं पाहिजे. जसं की इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण आहे. त्या अफजल खानाला त्या विजापुरातून तिकडं आणलं, मग तिचं ते काय केलं ते सगळा इतिहास माहिती आहे. मग आपली मैदानं कुठली ही शोधली पाहिजेत. खर तर सांस्कृतिक मैदान हे आपलं 100% यशस्वी होण्याचं मैदान आहे. मी 2002 साठी स्टेटमेंट केलं की RSS सांस्कृतिक मुद्द्यावरचं, RSSच्या सांस्कृतिक मुद्द्यावरचं बीजेपी हे राजकीय व्याज आहे. आणि तुम्ही व्याज बुडवलं तर त्यांचं काहीच नुकसान होत नाही, मुद्दल तसंच शिल्लक आहे. आणि मग ते RSSचं सांस्कृतिक मुद्दल बुडवायचं हरवायचं आपल्याकडे काय प्रोग्राम आहे? बाबासाहेबांनी आम्हाला धम्म संस्कृती दिली, पण मला खेदानं म्हणावं लागतं माझे सगळे मित्र आहेत आणि त्यांच्या टार्गेटवर मी आहे. आज का बोलवलं मला हेच कळालं नाही. ते आले होते, म्हणले तुम्ही प्रमुख पाहुणे. म्हणलं सत्कार कोणाचा करायचा आहे, पुरस्कार कोणाचा करायचा आहे, नावं सांगा मला, नाहीतर मी काय येणार नाही. नावं सांगितल्यावर म्हटलं ओके येतो. म्हणलं चांगलं काम आहे म्हणलं करू. मुद्दा काय आपला पुन्हा की बाबासाहेब आंबेडकरांनी जी धम्मक्रांती केली, मी अनेकदा माने साहेब ठोकळून सांगतो, बाबासाहेबांनी जी धम्मक्रांती केली ती
रामकृष्ण येशू ख्रिस्त पैगंबराच्या यादीतली नाही. जग बदलण्याचं तत्वज्ञान सांगणारा मार्क्सपेक्षा निर्दोष तत्वज्ञान क्रांतिकारक मानणाऱ्या गौतम बुद्धाला स्वीकारलेली ती धम्मक्रांती आहे. आणि म्हणून धर्म आणि धम्मामध्ये, रिलिजन धम्मामध्ये फरक केला. मी अर्जाला सांगतो, माझी हात जोडून विनंती आहे, धम्म संस्था काय धम्म दीपस्तंभसह सगळ्या विहार संचालकांना, जी धार्मिक व्यवस्था बाबासाहेबांनी नाकारली तशीच धार्मिक व्यवस्था बुद्ध बाबासाहेबांच्या नावाने निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही 1 नंबरचे गुन्हेगार व्हाल. 1 नंबरचे, 2 नंबरचे नाही. आठवण म्हणून सांगतो, आमचे सुरेश माने सर, मान्यांची संख्या वाढलेली आहे इथं, जरा असं नाही. बुद्धाची मूर्ती बसवायच्या वेळेला सगळे लोक आलते, शुभांगीच आहे वगैरे सगळे. मी म्हंटल माझी एक विनंती आहे तुम्हाला, बाहेर एक बोर्ड लावा. धम्मामध्ये पूजा अर्चा प्रार्थना यांना स्थान नाही. बुद्ध आणि त्याचा धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्याच्या खाली लिहा, म्हणून विहारात येत आहे ना, मेणबत्ती अगरबत्ती पूजा साहित्य घेऊन येऊ नये हुकमावरून. क्रांतीच्या दिशेला तुमचं तोंड होईल, चालाल की नाही मला माहित नाही, पण दिशेला तोंड होईल एवढी माझी अपेक्षा आहे. नंबर 2, हे पण लागण्यासारखंच आहे, पण असू दे. लक्ष्मण माने सर ज्या पोटतिडकीनं बोलले त्यांना थोडस पूरक असं बोलावं म्हणून मी बोलायला लागलो. काय झालंय सर, आपल्याकडे चळवळीची व्याख्याच बदललेली आहे आणि ती विद्यापीठातल्या तज्ञांनी केल्यामुळे आणखीन तिचं वाटोळ झालेलं आहे. ऍक्शन आणि अंडरस्टँडिंग याचा मेळच बसेना झालाय. आणि सगळ्यात महत्वाचं, कुठल्याही बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या पक्ष संघटनेत नसलेले लोक आंबेडकरी चळवळीत आहेत म्हणून मिरवायला लागलेत. ही मोठी शोकांतिक आहे सर. इट इज ट्रॅजेडी. महाराच्या पोटी जन्माला आलं की ते आंबेडकरी चळवळीत आलंच. अरे रक्तात माझ्या आंबेडकर, हा म्हणता विनोदच आहे, पण तो मान्य केलाय आपण. असू दे. मुद्दा काय आपला, की ज्या पोटतिडकीनं सर बोलले त्या पोटतिडकीला जर तेवढाच रिस्पॉन्स द्यायचा असेल तर थोडस कालपर्यंत जे वागलो त्याला थोडस फाटा द्या. तुम्ही कुठल्याही संघटनेत पक्षाच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या, लोक आम्हाला म्हणतात एवढे पक्ष, तुम्ही पण परत सेक्युलर मुवमेंट काढली, आणखीन वाढले, आम्ही काय करायचं. लेखावर 100 संघटना होते, काय बदलत फरक पडत नाही. तुम्ही कुठल्याच जाताय तेवढं सांगा. उलट मी त्यांना म्हणलं, एवढ्या संघटना असताना तुला एक पण पसंत कशी पडत नाही म्हणलं. आणि नसेल कुठलीच पसंत तर दुसरी काढ, तुझी तुला स्वतंत्र काढ, नो प्रॉब्लेम. कारण प्रवाहाला एकमेकाला मिळतात, डबकी प्रवाहाला मिळत नाहीत, लक्षात घ्या. तुम्ही डबक्यात राहू नका, प्रवाहात या. आज नाही उद्या. जेव्हा ऐक्य झालं, 2-3दा ऐक्य झाली, तेव्हा कोण लोक आले? ते 10 लोक, त्यांचे पक्ष संघटना होते ते लोक आले ना, बाकीचे कोण आले नाहीत. हे तुम्हाला वाईट वाटावं, दुखावं म्हणून बोलत नाही, बोलवले तर बोलावं म्हणून आलो. शेवटचा मुद्दा सांगतो आणि थांबतो. काय गोष्ट सांगू, काय म्हटलं हे, कुठे गेले. हा, एक गोष्ट सांगतो 2 मिनिटात आणि अध्यक्षाच्या परवानगीने. 4 गोष्टी आहेत माझ्याकडे, त्यात एक आज इथं सांगतो. म्हणजे तुम्हाला बुद्धाच्या धम्माच्या वाटेवरून जाताना क्रांतिकारक किती बनलं पाहिजे त्याची ही गोष्ट आहे. गोष्टीत गोष्ट आहे. 2 गोष्टी आहेत. एक आहे ती, बौद्ध भिक्खू काही चालले चीनमध्ये पहिल्यांदा हिमालय पार करून धम्माचा प्रचार करायला, आणि जाताना त्यांनी मोठ्या मोठ्या चंदनाच्या बुद्धाच्या मूर्त्या घेतल्या होत्या. नंतर मला काय म्हणायचं ते म्हणणं, पण माझं ऐकून घ्या. आणि मग हिमालयात गेले तर थंडी, आता कालपासून थंडी आहे, तर दिवसा सुद्धा कोट घालून आले ते लोक सगळे, 12-1 वाजता सुद्धा एवढी थंडी. हिमालयात तर किती थंडी, प्रचंड थंडी. ते 3-4 भिक्षू होते, 5-25 त्या बुद्धाच्या मूर्ती होत्या चंदनाच्या, आणि थंडी एवढी की आता ते मरण्याची शक्यता. एका बौद्ध भिक्खून सुचवलं, पेटवा. आणि चंदनाच्या लाकडी बौद्ध मूर्त्या पेटवल्या, उष्णता घेतली, ते जिवंत राहिले, आणि चीनमध्ये जाऊन त्यांनी बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार केला. ही गोष्टीच्या अगोदरची गोष्ट आहे. एक शाळा आहे,
शाळा तर बंद पडल्या सर. आम्ही सांगलीमध्ये माहितीसाठी आंदोलन केलं. सांगली जिल्ह्यामध्ये एकही शाळा बंद पडलेली आज डिक्लेअर नाही. आपले आमदार काय नाव त्यांचं, लाड, अरुण लाडाच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वपक्षीय मेळावे घेतले, कलेक्टरने निवेदन दिलं, शिक्षकांनी सांगितलं एकही शाळा बंद पडू देणार नाही. ते आतापर्यंत पडल्याची बातमी नाही. तेव्हा जे काय थोडं करायचं राहत करतोय. तर एक शाळा, त्या शाळेत अनेक लांब लांबची पोरं यायची. आता घरात शाळा आली, पूर्वी शाळेला जायचं. एका वस्तीवरून अशी एक 5-50 वस्ती होती लोकघरांची, आणि तिथली मुलं शाळेत येताना मध्ये दलदल होती, मोठीच्या मोठी दलदल, आणि त्यामुळे मुलं शाळेत येईनात, यायची बंद झाली. काय करायचं? मग ते गावकरी म्हणले आपण काहीतरी करूया. जवळपास कुठं दगड धोंडे पण नाहीत, सगळं मैदान. पण थोड्या अंतरावर 20-1 किलोमीटर वरती वेगवेगळ्या, आता शब्द वापरतो मी, वेगवेगळ्या धर्माची प्रतीक प्रतिमा घडवण्याचं काम कारागीर करत होते. विशेषतः ते वडील समाजात कुठले असतील ते नाव घेतलं, सॉरी. तर त्या मूर्ती कोरताना त्या कपड्या पडायच्या. मी थोडंसं सेक्युलर आर्ट मुवमेंट पण चालू, त्यामुळे मला थोडं एक वाक्य माहित आहे की शिल्पकार जे असतात त्यांना दगडात मूर्ती अगोदर दिसते. मग ते काय करतात, ती मूर्ती दिसते ना, त्याच्या बाजूला काढतात आणि मूर्ती समोर येते, असं ते म्हणतात शिल्पकार. तर त्या कपड्या पडत होत्या, त्या कपड्या घेऊन गावकरी यायचे आणि त्या दलदलीत टाकायचे. दलदल बऱ्यापैकी 90-95% भरली, 5-10% दलदल राहिली. आमचे पुन्हा कपडे आणायला गेले तर प्रत्येकन प्रतिमा बनवून झाल्या होत्या. ते गावकरी त्या कलाकारांना म्हटले आम्हाला कपड्या द्या. ते म्हणले कपड्या संपल्या, मूर्ती घडवायचं काम संपलं, कपड्या नाहीत आता. अहो म्हटले शाळा आहे, महत्वाची आहे. आता शिक्षणाबद्दल सरांनी किती सांगितलं, बालराव सरांनी सांगितलं, शिक्षण नाही तर सगळंच बंद. अहो म्हटले मुलांचं शिक्षण आहे ते आम्हाला काय माहित नाही. मूर्त्या घडवण्याचं, प्रतिमा घडवण्याचं काम संपले, कपड्या नाहीत. आता काय करायचा प्रश्न आहे ना. तर मगाशी जसं म्हटलं की शिल्पकाराला दगडामध्ये मूर्ती दिसते, तसं गावकऱ्यांना त्या मूर्त्यामध्ये कपडे दिसायला लागले. वाजवा टाळ्या. कपड्या दिसायला लागले म्हणजे ते म्हणायला लागले ते सगळे कपडेच आहेत की, मूर्त्या म्हणजे काय कपडेच आहेत त्या सगळ्या, काढा म्हणले द्या. आमची आजी गोष्ट सांगायची, शेवटी एक प्रश्न त्या गोष्टीतून विचारायचे, उत्तर सांगायची नाही. मी पण तुम्हाला उत्तर सांगणार नाही. त्यांनी काय, त्या कलाकारांनी, शिल्पकारांनी काय करावं, त्या मूर्त्या फोडून त्या दलदलीत टाकाव्या की नाहीच आम्ही देणार म्हणून पोरं तुमची शाळा जाऊ देत नाही तर नाव आमचं काय देर घेणार नाही म्हणून सांगावं. काय करावं याचं उत्तर तुमच्याकडे. काय करावं? हा, फोडाव्या मूर्त्या. फुले बाबासाहेब बुद्धाच्या विचाराचे छन्नीन हातोडा तुमच्या हातात दिलेला आहे. जेवढ्या क्रांतिकारीला क्रांतीच्या आड येणारी प्रतिक्रांती आहे, त्या सगळ्या प्रतिमा आणि प्रतीक विचाराच्या ताकदीनं फोडून टाकण्याचं काम करूया. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद सर. यानंतर अध्यक्षीय मनोगत डॉक्टर जगन कराडे सर. आता किमान गोष्टी सांगणार का बघायचं. वेळ खूप झालेला आहे, तरी पण मी 5 मिनिटं अध्यक्षीय भाषण ज्याला म्हटलं जातं ते 5च मिनिटात करणार. पहिल्यांदा तथागत गौतम बुद्ध यांना मी स्मरतो. त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्याचबरोबर परिवर्तनाच्या चळवळीमध्ये काम करणारे या सर्वांना, त्यांच्या विचारांना मी पहिल्यांदा अभिवादन करतो. दीपस्तंभ सांस्कृतिक संघाचा हा 26वा वर्धापन दिन आहे आणि या वर्धापन दिनाच्या मी पहिल्यांदा सुरुवातीला सर्वांनाच हार्दिक शुभेच्छा देतो. या वर्धापन दिनाच्या निमित्तानं दीपस्तंभ सांस्कृतिक संघानं एक ठरवलेलं जे आहे पुरस्कार वितरण समारंभ, हा कशासाठी आहे? हा फक्त एका गोष्टीसाठी आहे
महाडच्या क्रांतीस्तंभ जो आहे त्या क्रांतीस्तंभामध्ये बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे, जागृतीचा विस्तव विझू देऊ नका. आणि हा विस्तव अखंडपणे चालत राहावा, याच्यामध्ये दीपस्तंभाचं सुद्धा योगदान असावं, याच्यासाठी हा जागृतीचा विस्तव हा विझू द्यायचा नाही, या उद्देशातून हा पुरस्कार वितरण समारंभ आहे. मला कल्पना आहे याची की आंबेडकरी चळवळ त्याच्यातली पहिली पिढी, दुसरी पिढी, पुन्हा आता तिसरी पिढी येऊ पाहते. पहिल्या पिढीतलं जर बघितलं तर राजा ढाले यांचं नाव प्रामुख्यानं घ्यावं लागतं, कारण आपणा सर्वांना माहिती आहे 1972च्या वेळेला साधनाचा अंक हा पुण्यामध्ये जाळलेला होता. आणि इतकंच नव्हे तर त्यावेळेच्या पंतप्रधान ज्या इंदिरा गांधी ज्या होत्या त्यांचा प्रवेशासमोर म्हणजे त्यांच्या गाडीच्या समोर सगळे पॅन्थर उभे राहिले होते आणि त्यांची गाडी अडवली होती. की कोणत्या कारणासाठी अडवलेली होती? जर आमच्या दलित भगिनीवर जर अत्याचार जर झाला असेल तर तुमच्या सुवर्ण महोत्सव जो आहे 25वा रौप्य महोत्सव जो आहे स्वातंत्र्याचा, त्याचा आम्हाला आनंद नाहीये, पण आमच्या बहिणीच्या अंगावरची जी साडी काढणारे जे लोक आहेत त्यांना आम्ही जगू देणार नाही. त्याच्यामुळं हा जागृतीचा विस्तव 1972 नंतर जो साधना साप्ताहिक जे जाळलं गेलं, पुन्हा त्याच्यावरच दलित पॅन्थर उभं राहिली आणि दलित पॅन्थरच्या माध्यमातून अनेक जागृतीचे विस्तव किंवा ठिणग्या ह्या उडायला लागलेल्या आहेत आणि खेडेगावापर्यंत पोहोचलेल्या आहेत. या सगळ्या ठिणग्या एकत्रित कशा आणायच्या याचा विचार दीपस्तंभनी केला आणि याने आपला वैयक्तिक त्याग आणि सामाजिक त्याग हा विसरून म्हणजे त्याग इतका केलेला आहे की कुटुंब असतं, मुलं बाळ असतात, यांच्याकडे सुद्धा लक्ष न देता समाज हा पहिल्यांदा महत्वाचा मांडला. अशा व्यक्तींचा सत्कार हा आपण करावा. आणि याच्या पाठीमागचा उद्देश असा की आता जी तिसरी पिढी येते आहे, आता नितीन चंदन शिवे सर आता इथं एक कविता सादर करतीलच, आमचा कांबळे, या कांबळे आता कणायला लागलेला आहे. प्रत्येक ठिकाणी बघतोय मी, प्रत्येक ठिकाणी ऐकतोय मी, सगळेजण आपापले वैयक्तिक प्रॉब्लेम सांगायला लागले. समाजाचं भान हे विसरून गेलेले लोक आहेत. आणि गौतम पुत्रांच्या भाषेमध्ये अलीकडे वाळवंटामध्ये कुठेतरी खुरटं झाड असं तयार व्हायला लागलेलं आहे आणि ते सुद्धा हिरवळीसारखं आम्हाला वाटतं आहे आणि त्यांचा सत्कार या ठिकाणी घडवावा. उद्देश इतकाच आहे की पुन्हा एकदा अशा अनेक प्रकारची रोपटं तयार व्हावीत, पुन्हा अनेक प्रकारच्या ठिणग्या तयार व्हाव्यात. या उद्देशासाठी दीपस्तंभ हा पुरस्कार देऊन सत्कार घडवून आणत आहे. आणि हा सत्कार घडवत असताना या सगळ्यांनी जे सत्कार मूर्ती जे आहेत या सगळ्यांनी मला खरंच आनंद वाटतोय की ज्या वेळेला माने सरांच्या घरी गेलो होतो त्यावेळेला किशोर बेडक्याळ आणि त्यांची सगळी मंडळी आली होती साताऱ्याला. आमच्या समोर त्यांनी सांगितलं की तुमचा सत्कार आम्ही स्वीकारलेला आहे आणि मी येतोय. आमच्या समोर हे तुम्हाला सांगायचं एवढंच गरजेचं आहे की आमच्या समोर त्यांना सांगितलं की RSSच्या कोणत्याही संघटनेच्या छायेखाली मी अजिबात येणार नाही. नेमकं हे वैचारिक धैर्य हे तुम्हा आमच्यामध्ये यावं. अशा प्रकारची भूमिका मांडण्याची वेळ जेव्हा येते आहे त्यावेळेला आपणही तत्परतेनं व्हावं. अशा प्रकारचा हा मेसेज सोसायटीमध्ये व्हावा, निर्माण व्हावा, समाजामध्ये तो रुजावा, यासाठी घातलेला घाट आहे. या सगळ्यांनी पुरस्कर्त्यांनी यांचं ज्या वेळेला मानपत्र वाचलं गेलं, हे खूप मानपत्र मोठं आहे. ज्या वेळेला आमचे कांबळे सरांच्या बरोबर चर्चा व्हायची, सर बसत नाही हो, मानपत्र खूप मोठं करावं लागेल, सर मानपत्र मोठं करावं लागेल. मी त्यांना म्हणालो की मानपत्र आता जितकं मोठं करता येईल तितकं तुम्ही करा, पण त्यांच्या कार्याचं कर्तृत्व कमी करू देऊ नका. कारण अशी कार्य करणारी माणसं आता समाजामध्ये आवश्यक आहेत, गरजेची आहेत. आणि म्हणून या सगळ्यांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो आणि तुमच्या कार्याला सुद्धा मी भविष्य काळासाठी मी शुभेच्छा देतो. आपण सर्वजण या ठिकाणी आलात, तुमच्या अंगामधला सुद्धा जागृतीचा विझू दिला नाहीयेत. आता वाजले 3 व सर्वसाधारण बघता संडे स्पेशल असतो काही जणांचा,
संडे स्पेशल ठेवूनही इथं जेवण चालू आहे तरी सुद्धा आपण सगळेजण जसेच्या तसे थांबलात, या तुमच्या जागृतीच्या विस्तव विझू देत नाहीत असं मला वाटतं आहे. म्हणून तुम्हाला एकदा निळा सलाम करतो आणि माझा अध्यक्ष भाषण थांबवतो. धन्यवाद. जय भीम. धन्यवाद.